माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। वॉरंट घेऊन नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना। कोकाटेंचा राजीनामा तत्वतः स्वीकारला, अजितदादांनी केलं जाहीर। मंत्रिमंडळातल्या पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेल्या धनंजय मुंडेंना कडवा विरोध। मुंडेंना मंत्रिपद दिलं तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा। साताऱ्यामधल्या सावरी ड्रग्ज प्रकरणी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंभोवती अडचणींचा डोंगर। राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल मोरेचं तात्काळ निलंबन, तर एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा, ठाकरेंच्या सेनेची मागणी। शरद पवारांनी अजित पवारांचा हात धरणं म्हणजे भाजपसोबत हात मिळवणी, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। पवारांची भेट घेत ठाकरे बंधूंसोबत येण्याचं राऊतांचं आवाहन। शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा। मुंबईत आज अजित पवारांना बाजूला ठेवत भाजप आणि शिंदे सेनेच्या 150 जागांचा फॉर्म्युला निश्चित। उर्वरित 77 जागांबद्दल लवकरच तोडगा। नवाब मलिकांना भाजपचा विरोध कायम। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर नराधमांकडून बलात्कार। ऋतिक महापुरे आणि आशिष खांबेला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट। चंदीगड आणि शिमला हायवे संदर्भात चर्चा।